पंजाबचं पेरणी उशिरा झालेल्या शेतकऱ्यासाठी पुढील हवामान किती महत्त्वाचं ठरणार आहे? आज आहे 12 ऑगस्ट 2026. तर आज देखील काय होणार 12, 13, 15 तारखेपर्यंत विदर्भात ज्यांची उशिरा झालेली पेरणी त्यांच्यासाठी हे पाऊस लाभदायक आहे. म्हणजे धन सुकायले त्यांच्यासाठी चांगला पाऊस आहे. नेमके काही सोयाबीन फुलत येले त्यांच्यासाठी सुद्धा चांगला पाऊस आहे. आणि हे पाऊस विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, बुलढाणा, अमरावती, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय म्हणतात वेगवेगळ्या भागात ह्या 4-5 दिवस पाऊस आहे आता सध्या. मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी पुढील 10 ते 15 दिवसाचा पावसाचा अंदाज काय सांगतो? मराठवाड्यामध्ये परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर ह्या जिल्ह्यात आणखीन जवळपास 16 तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहेच. 18 तारखेच्या नंतर मग ते पावसाचा जोर कमी आहे मराठवाड्यातला देखील. सध्या सर्व जोर नाही पण भाग बदलत पडणारच आहे. कोकणात पुढील काळात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे का? कोकणामध्ये कंटिन्यू काय होईल सरी सरी चालूच राहतील. जवळपास 20 ऑगस्ट पर्यंत तिकडला पाऊस चालूच राहील. कोकण म्हणजे कोल्हापूर पासून ते इकडे पालघर पर्यंत. पुण्याचा पाऊस सुरू राहील सरी नाशिककडे चालू राहील. मुंबईला देखील सरीच येतील. खूप असं मुसळधार नाही पण पाऊस थोडा जास्त आहेच. विदर्भात पुढील 10 दिवसात प्रमाण कसे राहणार आहे? विदर्भात आणखीन जवळपास 17 ऑगस्ट पर्यंत पाऊस आहे विदर्भात. आणि वेगवेगळ्या भागात आज देखील 12 ऑगस्ट आज देखील बऱ्याच भागात रात्रीच्याला वेगवेगळ्या भागात पडणार. असं एके दिवशी सगळीकडे नाही पडणार. दररोज वेगवेगळा भाग कव्हर करीत राहील. पुढील 15 दिवसात कोणत्या पिकांना हवामानाचा सर्वाधिक फायदा व सर्वाधिक धोका आहे? सध्या समजा ज्यांचे सुकायले आणि तिथं पाऊस नाही पडला तर त्यांना थोडं हे होतंय समजा सुकत येते ते धन सोयाबीन झालं, कापूस झालं. पण आता हे पाऊस जवळपास सगळीकडे पडून जाईल त्याच्यामुळे सगळीच पिकं चांगली येतील. म्हणजे याच्यात कोणाचं नुकसान होणारच नाही. ओके सर. शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुढील 10 दिवसासाठी तुमचा एक महत्त्वाचा संदेश काय असेल? आता जवळपास 17 तारखेपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे. आणि सप्टेंबर मध्ये मात्र चांगला पाऊस पडणार आहे. परतीचा पाऊस पडणार आहे. विहिरीला पाणी येण्यासाठी जे पाऊस आहे ते सप्टेंबर मध्येच पाऊस निर्णायक पाऊस पडणार आहे सगळ्यात. म्हणजे खरीप पण रब्बीचा निवाडा करणार परतीचाच पाऊस असतोय आणि ती चांगला पडणार आहे. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. बरं सर. ठीक. यंदाच्या पावसाचा पुढील काळ शेतकऱ्यांसाठी कसा दिसतो? पुढचा म्हणजे जे परतीचे जे पाऊस आहेत ते खूप चांगले राहणार आहे. समजा परतीच्या पावसावर रब्बी येणार आणि खरीप पण येईल. ओके सर. पंजाबराव सर, ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राचे एकूण पावसाचे चित्र कसे राहणार आहे? ऑगस्ट मध्ये एवढा काही जास्त पाऊस नाही. फक्त विदर्भातच पाऊस राहणार. पुन्हा आणखीन 18 ऑगस्ट पर्यंत राहीन पाऊस पण ते विदर्भातच पडणार आहे. नागपूर इकडे भंडारा, गोंदिया, अमरावतीकड, अकोल्याकड, बुलढाण्याकड ह्या पट्ट्यामध्ये समजा. कारण की मध्य प्रदेशकडे कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं त्याच्या लागोपाठ हे जे जिल्हे त्याच्यामध्ये तिथं विदर्भातच पाऊस पडेल जास्त. ओके सर. धन्यवाद सर.